मित्रांनो, काल 11 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी एक स्टेटमेंट केलं. पवारांच्या या विधानाची सत्यता आपण पडताळून घेऊया. त्या काळात संतांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एका टाळाखाली आणलं. संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत नामदेव शिंपी यांनी विठ्ठलाच्या दारी समतेचा अनुभव घेतला. शरद पवार अनेकदा संत तुकारामांचा उल्लेख करतात. तुकोबांच्या गाथेत प्रतिगामी विचारांवर आणि ढोंगीपणावर कडाडून टीका केलेली आहे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. संतांनी नेहमीच धर्मातील अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेवर प्रहार केला आहे. जर आजच्या काळात कीर्तनातून द्वेष किंवा विशिष्ट विचारसरणीचा प्रसार होत असेल तर तो संतांच्या मूळ विचारसरणीशी विसंगत ठरतो. वारकरी नेहमीच या प्रतिगामी विचारांना झुगारून समतेचं स्वतःचं वेगळं स्वरूप टिकवलेलं आहे. शरद पवारांनी केलेलं विधान हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं काही जणांना वाटू शकतं. मात्र वारकरी संतांचे वाङ्मय आणि त्यांचे जीवन पाहिलं तर संप्रदायाचा गाभा हा सर्वसमावेशक आणि विद्रोही राहिला आहे. संतांनी प्रतिगामी विचारांविरुद्ध दिलेला पहिला लढा म्हणजे भाषेचा लढा. आता त्या काळी ज्ञान केवळ संस्कृतमध्ये आणि उच्चवर्णीयांसाठीच होतं आणि ज्ञानेश्वरांनी ही भिंत पाडली. ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. ज्ञानेश्वरांनी अध्यात्म सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणजे मराठीत आणले. जर आज कीर्तनातून एखाद्या जातीबद्दल धर्माबद्दल द्वेष पसरवला जात असेल तर हे मुख्यतः नामदेवांच्या संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणीला विसंगत कृत्य आहे. नामदेवांच्या 70हून अधिक पदांचा समावेश हा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब मध्ये आढळलेला आहे. त्यामुळे यावरूनच आपल्याला कळतं की संत नामदेव आणि पूर्ण वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक